यावेळी चांगला चेंडू तटवला, कट केला ऑफ साईडला, एक धाव कंप्लीट केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि नक्कीच एक चोरटी धाव घेतले. जेव्हा पॉइंटचा फिल्डर येईल तोपर्यंत अतिशय चपळाईने या ठिकाणी 2 धावा अंकित केल्यात. 2 फलंदाजांनी चांगलं कॉर्डिनेशन देखील पाहायला मिळतंय. धावसंख्या धावफलकावरती 4 आकड्यावरती येऊन पोहोचली. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बघायचं या मॅच मध्ये काय होतंय. पुन्हा एकदा मदन याला मात्र चांगला पुल केला, ऑन साईडला तटवलेला चेंडू, चुका केल्या जात आहेत. चेंडू फिरला जातोय आणि चेंडू खाली माऊली कदम आपल्याला दिसत आहेत. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, सलग 3 चेंडू 2-2 धावा करत या ठिकाणी धावून 6 धावा जोडल्या गेल्यात. ते म्हणजेच फलंदाज निलेश उतेकर यांनी. नक्कीच मदन चांदे हा देखील एक अष्टपैलू खेळाडू आहे. सातत्याने मुसाड गावासाठी खेळतो आणि एक चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून पुन्हा मदन तयार होतोय. आणि मात्र आपटून टाकलेला चेंडू पुन्हा लेग साईडला तटवलाय. चेंडूचा तो डी झोनचा वेध घेत 2 धावा मिळतील पुन्हा एकदा निलेश यांना. अशा पद्धतीने आताच्या 2 धावा जर जोडल्या धावफलकामध्ये तर धावसंख्या पुढे येते 8 या आकड्यावरती. चला, जे आमचे आयोजक कमिटीमधील जे मंडळी आहे त्यांनी पुढील जे सूत्र आहेत त्याची सुरुवात देखील करायची आहेत. जर मंडप डेकोरेटर्स जे असतील आमचे त्यांनी लाईटची सुविधा देखील करून ठेवायची आहे. मंडप डेकोरेटर्स जे आहेत आमचे विजय दादा, प्लीज त्यांना कॉन्टॅक्ट करा. पुन्हा एकदा चांगला चेंडू तटवलाय ऑफ साईडला. चेंडू खाली गणेश मेस्त्री येतो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु चांगली फेकी पाहायला मिळते. आताची एक धाव जोडली जाईल. अजूनही काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पहिलं षटक मदनच्या माध्यमातून राईट मोर विकेट मारा. आता मात्र स्ट्रायकर एंडला खेळणारा फलंदाज ठरतोय तो म्हणजेच वैभव उतेकर, वंडर बॉय. आपटून टाकलेला चेंडू दिशा दिले ऑन साईडला. एक धाव आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 10 या आकड्यावरती येऊन पोहोचले. माझ्यासोबत साथी स्कोरर म्हणून जोडले गेलेत आमचे राजेंद्रजी भोसले, शाखा प्रमुख आहेत चोरवणे, शिंदे गावठण या गावचे आणि नक्कीच हे देखील क्रिकेट प्रेमी आहेत. त्याचप्रमाणे यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून सर्व अजित उतेकर चॅनलमध्ये जे आम्हाला जोडले गेलेत. लाईव्हमध्ये किती प्रेक्षक पाहत आहेत मॅच? 300 प्रेक्षक ही लाईव्ह मॅच पाहत आहेत. 300चा आकडा या ठिकाणी पूर्ण होतोय आणि ग्राउंडवरती जर काउंटिंग केलं तर ॲटलिस्ट 4000 प्रेक्षक उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमचा जे आवाज ऐकतायत ते 5 ते 10,000 माणसं आवाज ऐकत असतील. अशी एकंदरीत 15,000 च्या आकड्यामध्ये संख्या आहे जी प्रेक्षक मॅच पाहत आहेत. तर किती प्रेशर असणार या सर्व खेळाडूंवरती. एक मॅच बघतायत, एक चुकीला त्या ठिकाणी 10 शिव्या खाव्या लागणार आहेत. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. या जर पाहिलं तर नैसर्गिक अडथळा आहे तो चेंडू खाली गणेश मेस्त्री वेगाने आलाय. वैयक्तिक कोट्यातील पहिलं, संघासाठी दुसरं षटक हाताळतायत रघुनाथ सुर्वे. धावसंख्या पुढे आली 11 वरती. दुहेरी आकड्यामध्ये पदार्पण केलंय. वावे गणेश नगर विरुद्ध शिवप्रसादी क्रीडा मंडळ मुसाड चांदेवाडी अशी लढत फायनलचा मेगा मुकाबला आपण बघतोय. याला मात्र चांगला फटका, झेल होतोय का? झेल झेल झेल. पहिला गडी बा डीजे. टाकलंय पाऊल आता मैदानात. आता आव्हानाला घाबरणार नाही. आली जरी किती संकट तरी विजयाशिवाय माघार घेणार नाही. हे वाक्य आपण एक स्फूर्ती देऊन या खेळाडूंना शुभेच्छा देऊया. आणि पाहिलं तर एक गडी बाद. धावसंख्या 11. रघुनाथ सुर्वे यांनी पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय या ठिकाणी मुसाड संघाला. नवीन आलेला फलंदाज मैदानामध्ये शतकवीर 15 गावचा म्हणून सिकंदर चौगुले
हा न्यू बॅटर आलाय मैदानामध्ये, स्ट्रायकर रेडला खेळेल, त्याला सामोरे गोलंदाजी रघुनाथ सुर्वेच्या माध्यमातून केली जाते. चला स्पीडअप करा रघुनाथ, मॅच ऑन करा. यावेळी मात्र मिस टाइम स्ट्रोक आणि चेंडू खाली, मदन सांदे दुसरा गडी बाद, विकेट. डीजे धन्यवाद धन्यवाद. कृपया जे प्रेक्षक आहेत सुरेंद्र जे आमचे मुसाडगावचे, तुम्हाला विनंती असेल बॉल टाकताना कृपया बोलू नका प्लीज. 2ला 2 विकेट आहेत. हॅट्रिक वरती आहेत रघुनाथ सुर्वे. हॅट्रिक साठी मधुकर महाराज चांदे यांच्याकडून 200 रुपयाचा प्राइज ऑन आहे. रघुच्या हॅट्रिक साठी या ठिकाणी प्राइज ऑन आहे. आणि नवीन फलंदाज जो मैदानात आलाय तो म्हणजे राज उतेकर. स्ट्रायकरला खेळतील राज आणि सुरेख झेल टिपला मदनने, कुठे हलायची देखील गरज नव्हती. मदनने देखील या ठिकाणी मिडऑनला झेल अप्रतिम टिपलाय. पुन्हा एकदा रघु तयार राजसाठी. याला मात्र ऑफसाईडला तटवलेला चेंडू हवेत आहे, चेंडू पडतोय नो मॅन्स लँड मध्ये, चेंडू खाली, फिल्डर धावतोय, एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि चेंडू फेकी होणार, तोपर्यंत 2 धावा काय रुकू शकत नाही. या 2 धावांच्या जोरावरती धावसंख्या पुढे सरकते आहे 13 वरती. पुन्हा एकदा गोलंदाज तयार रघुनाथ राजसाठी. चांगला चेंडू पाहायला मिळतोय, अतिशय देखना चेंडू. पंचांकडे अपील देखील केली आहे. अतिशय अप्रतिम चेंडू हाताळलाय रघुने आणि बॅटची कडा लागून एस्टनच्या मागे अक्षयने तो कलेक्ट केला. निर्धाव चेंडू फेकी केली आहे. पुन्हा एकदा रघु तयार होते बॉलिंग मार्क वरती. धावसंख्या झालेली आहे 13 या मेरा, देखते किसका होता है. आणि पुन्हा एकदा लेग एस्टीच्या बाहेर जाणारा चेंडू, व्हाईट बॉल. पंचांनी हात समांतर केलेत. नक्कीच आमचे रुपेश सांदे मुसाडगावचे सुपुत्र कॅप्टन देखील आहेत, ते देखील लाईव्ह मॅच बघतायत, त्यांचं देखील स्वागत. यावेळी मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय, नैसर्गिक अडथळा, परंतु षटक संपतंय. 2 षटकांचा खेळ संपला जातोय. धावसंख्या 2 गडी बाद 15, 2 गडी बाद 15. चला डीजे मास्टर या आपण. थँक्यू डीजे धन्यवाद. चला लगेच आपण तिसऱ्या षटकाकडे पदार्पण करतोय. अक्षय चांदे आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी मात्र पॅडवरती आदळलेला चेंडू, अजय सावंत वेगाने येत आहेत. एक धाव मात्र काय रोखू शकत नाही. सर लेग बाईज आहे का? पंच लेग बाईज धन्यवाद. धावसंख्या पुढे येते 16 या आकड्यावरती. वैयक्तिक कोटीतील पहिलं संघासाठी शेवटचं षटक घेऊन आलेत अक्षय चांदे. आता मात्र स्ट्रायकरला फलंदाजी करतात निलेश उत्तेकर आणि राज. पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळलाय. एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, एक धाव कंप्लीट केले. पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरकते 17 या आकड्यावरती येऊन पोहोचलेली आहे. पुन्हा एकदा अक्षय तयार गोलंदाजी मार्क वरती. चांगला फटका पाहायला मिळतोय. तिथे फिल्डर कोणी डी झोन आहे, डिक्लेअर स्वरूपात आहेत. डी झोनच्या दिशेने ते बॉल येतील ना मित्रांनो, तुम्हाला विनंती असेल डिक्लेअरच्या झोनच्या आत आल्यावर तुम्ही त्या चेंडूला हात लावा. आमचे सहकारी सर्व तटस्थ आहेत, त्यांना देखील शुभेच्छा असतील. धावसंख्या पुढे ते 19 या आकड्यावरती.
19 अशी धावसंख्या धावफलकावरती येऊन पोहोचले. काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अजून मला वाटतं 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा अक्षय तयार, राज उतेकर साठी. दोघंही मित्र आहेत. चांगला चेंडू हाताळला, अतिशय अप्रतिम चेंडू हाताळला आहे. जेव्हा शफल होताना पाहिलं अक्षयने तेव्हा अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू टाकलाय, बीट केलंय आणि निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. पुन्हा एकदा अक्षय तयार, 5-6 पावलांचाच रनअप आहे. पुन्हा एक चांगला फटका पाहायला मिळतोय. सरळ खेळला गेलाय. 1 बाउन्स सीमारेषेचा वेध घेताना चेंडू बघायचंय काय होतंय. 1 धाव कंप्लीट केलाय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, चेंडू फेकी होईल तोपर्यंत 2 धावाच काउंट केले गेल्यात आणि या 2 धावांच्या जोरावरती धाव फलक मात्र हलतय. 21 धावसंख्या झाले 21. 21 रन ऑन बोर्ड टीम वावे गणेश नगर. पुन्हा एकदा अक्षय तयार. यावेळी मात्र फुलटॉस चेंडू होता, ऑन साइडला तटवला. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, बघायचंय काय होतंय. आताची एकच धावा जमा केल्यात 22. जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. 18 चेंडू 23 धावांची गरज. चला या लवकर वावे गणेश नगर आणि मुसाड चांदेवाडी फक्त 2 मिनिटाचा अवधी असेल. आपण त्वरित मॅचच्या सलामीला फलंदाज मैदानामध्ये पाठवायचेत. डीजे विराज लाईट प्लीज बंद करा ती. नंतर आपण प्राइज सेरेमनीला चालू करा लाईट. चला डीजे होऊन जाऊ दे. थँक्यू डीजे थँक्यू. तर नक्कीच या ठिकाणी यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जे आपण जेव्हा लहानपणापासून जे रॉकेट जायचं ना, ते आकाशामध्ये रॉकेटचं चित्रीकरण केलं जातंय आणि इतकी क्लिअरिटी आपल्याला जर पाहिली तर अजित उत्तेकर या चॅनलच्या माध्यमातून दाखवण्यात येत आहे. चला फायनलचा मेकामोग आपला. 18 चेंडू 23 धावांची गरज आहे. तर मदन चांदे आणि अक्षय चांदे नक्कीच प्रमुख फलंदाज असतील. त्यांचे वडील आमचे डॅडी आमच्या बाजूला बसलेत, ते देखील हसतायत की एक त्यांची मॅच पाहण्यासाठी आवर्जून उपस्थिती दाखवली आहे. आणि नक्कीच या सर्व उपस्थित क्रीडा रसिकांना जेव्हा प्राइज सेरेमनी होईल तेव्हा ते मंत्रमुग्ध करतील त्यांच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून. चला या लवकर बॅट्समॅन आणि फिल्डिंग लावून घ्यायची आहे टीम वावे गणेश नगर. 18 चेंडूमध्ये 23 धावांची गरज. डीजे थँक्यू डीजे. तर नक्कीच मैदानामध्ये जी जोडी आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो, 2 भावांची जोडी. एका बाजूला मिस्टर मदन चांदे, त्यांच्या जोडीला मिस्टर अक्षय चांदे आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही प्रोफेशनल प्लेयर आहेत, व्यावसायिक क्रिकेट खेळतात आणि सातत्याने 15 गाव क्रिकेटचा पटलावरती देखील मोठं नाव आहे यांचं. आणि व्यावसायिक टेनिस क्रिकेटमध्ये देखील चिपळूण, गुहागर, दापोली अशा अन्य ठिकाणी मात्र दोन्ही फलंदाजांचं नाव आहे आणि सातत्याने एक चांगलं क्रिकेट खेळलं जातं. मित्रांनो तुम्हाला सर्वांना मदनची आठवण देऊ इच्छितो. मदन आणि मी सातत्याने जर मुंबईमध्ये असलो की आम्ही एकत्र असतो दोघं नेहमी. आणि जे कधी कधी असा प्रसंग घडतो की मदनला समोरचा त्याचा एक फॅन समोर येऊन भेटतो. मी जेव्हा मदनला विचारतो मदन हा कोण, तर मदनला माहीत नसतं तर नक्की कोण आहे, परंतु तो मदनचा बिग फॅन असतो, डायट फॅन असतो. तर एवढी प्रचिती आहे या खेळाडूची, कारण का सातत्याने फॅन फॉलोविंग त्यांची खूप मोठी आहे. असं मदन चांदे स्ट्रायकरला आपल्याला खेळताना दिसतोय. आणि तितकाच मोठा गोलंदाज त्यांच्या समोर येऊन टेपला मिस्टर राज उतेकर. आपण पाहतोय राईट आर्म राऊंड विकेट मारा मदनसाठी. 18 चेंडू 23 धावांची गरज. मॅचला सुरुवात. पहिला चेंडू राजचा मदनसाठी. पहिला चेंडू भिरकावून दिलाय, दिशा दिले. काय
काय निर्णय येणाऱ्याकडे लक्ष आहे. चेंडू जातोय डिक्लेअर स्वरूपात 2 धावांसाठी. तर नक्कीच या ठिकाणी आताच मदनच्या प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा पारितोषिक आहे. आत्ताच्या 2 धावा आहेत. प्रशांतजी पालांडे आपल्या पालीगावचे, त्यांच्या वतीने मदनच्या प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक ऑन आहे. 15 गाव क्रिकेट फेडरेशनचे उपाध्यक्ष देखील आहेत प्रशांतजी पालांडे, यांच्याकडून मात्र मदनच्या या बॅटिंगसाठी पारितोषिक ऑन केलं. पहिल्या चेंडूवरती प्रहार केला होता, परंतु डी झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय 2 धावांसाठी. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळी मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय, अतिशय चांगला चेंडू आहे. टप्पा पडताच थोडा स्लो झाला आणि सरळ विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. नक्कीच या ठिकाणी सन्माननीय दीपकजी उत्तेकर यांच्याकडून या मंडळाला 501 रुपयाची सहकार्य लाभलंय, त्यांचं देखील खूप खूप धन्यवाद. हा क्लीन बोल्ट, यष्ट्या उद्ध्वस्त, पहिला गडी बाद. मदन बॅक टू द पॅव्हिलियन. उद्ध्वस्त केला. मदन बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन आलेलं फलंदाज मैदानामध्ये रघुनाथ सुर्वे. धावसंख्या झाले 1 गडी बाद 2. पुन्हा एकदा थोडंसं फिल्डिंग फिरवण्याचा प्रयत्न केला जातोय. रघुनाथ आलेत नवी बॅटर मैदानामध्ये. यावेळी मात्र फिरून मारण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू सरळ विसावतोय विकेट किपरच्या हातामध्ये. पुन्हा एकदा अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते राज उत्तेकरच्या माध्यमातून. पहिला ब्रेक थ्रू मिळून दिलाय मदनच्या स्वरूपामध्ये. मदन माघारी गेलाय आणि नंतर पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड विकेट मारा रघुसाठी. फुलटॉस चेंडू होता, त्याला ऑन साइडला का फिरवलाय. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, एका धावेवरती समाधान मानतोय रघुनाथ. धावसंख्या पुढे येते 3 या आकड्यावरती. पहिलं षटक काय चांगलं हाताळलंय ते म्हणजे राजने. खरोखरच कौतुक करावं लागेल राजचं, कारण का बॅलन्स कमी आहे आणि त्यांच्या माध्यमातून देखील रोखलं जात आहे. जर आपण पाहिलं ना तर या ठिकाणी अक्षय चांदे आता मात्र क्रीजवरती अवेलेबल आहे. चला पुन्हा एकदा अक्षय चांदे टू राज असा मारा केला जातोय. यावेळी मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय डी झोनच्या दिशेने. डिक्लेअर स्वरूपात पंच. डिक्लेअर 2. डिक्लेअर 2. या 2 धावांच्या जोरावरती धावसंख्या पुढे येते 5 याकडे. पहिलं षटक संपतंय. धावसंख्या झाले 1 गडी बाद 5. 12 चेंडू मध्ये 18 धावांची गरज या डीजे. तर नक्कीच पुन्हा एकदा बघायचं आहे नवीन गोलंदाज मैदानामध्ये आलेले आहे. नवीन गोलंदाज आलेले आहेत आदेश उत्तेकर. राईट आर्म राऊंड विकेट मारा देखील असेल. 12 चेंडूमध्ये 18 धावांची गरज आहे आणि फलंदाजी करतात रघुनाथ सुर्वे आणि त्यांच्या जोडीला अक्षय चांदे. चला स्पीडअप करा प्लीज, या लवकर.
फिल्डिंग फिरवण्याचा प्रयत्न केला जातोय. आमच्या उत्वेश्वर एकता संघ चषकाचे जे टीम कमिटी आहे, कमिटी मेंबर्स जे त्यांनी पुढील आयोजन देखील सुरुवात करायची आहे. आणि मात्र चांगला चेंडू तटवला, एक धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावचा प्रयत्न देखील असेल का? एका धावावरती समाधान मानावं लागतंय. आदेशच्या पहिल्या चेंडूवरती एक धाव कलेक्ट केलाय. धावसंख्या पुढे येते 6 वरती. अक्षयच्या खांद्यावरती खूप जबाबदाऱ्या असणार आहेत आणि या जबाबदाऱ्या, या रिस्पॉन्सिबिलिटी कंप्लीट करण्याचं काम अक्षयला करावं लागणार आहे. त्यानंतर मात्र जर आपण पाहिलं तर कल्पेश सांदे अपकमिंग बॅटर असतील. कल्पेश सांदे, नितीन मोरे अशा पद्धतीचे सर्व खेळाडू बॅट्समनचा लाईनअप आहे. परंतु हे दोन फलंदाज कशा पद्धतीचा गेम खेळतायत याकडे लक्ष असेल. आदेश उतेकर टू अक्षय. आणि मात्र चांगला चेंडू पाहायला मिळाला. बॅटचा बॉल कसा संपर्क झाला ना, एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. यस नो करता गडी बाद होतोय सर. यस, आउट, विकेट. झालेत. तर नक्कीच जर आपण पाहिलं तर न्यू बॅटर मैदानामध्ये मिस्टर कल्पेश दिलीप चांदे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि पुन्हा एकदा आदेश तयार होत आहेत. चांगल्या प्रकारचा चेंडू आहे. पंचांकडे अपील देखील केली आहे. जर पाहिलं तर लोअर फुलटॉस चेंडू होता, इझिली कनेक्ट करू शकत होते. धावसंख्या झाल्या धावफलकावरती 7. प्रेशरफुल मॅच आहे आणि फायनलचा मेगा मुकाबला, महासंग्राम पाहतोय आपण. उत्तेश्वर एकता संघ चषक 2025च्या माध्यमातून काय गोलंदाजी केली जाते आदेशच्या माध्यमातून. पुन्हा एकदा आदेश. आणि मात्र चांगला चेंडू तटवलाय. चेंडू खाली येतोय. वैभव वेगाने एक धाव कंप्लीट केलाय आणि एका धावेवरती समाधान मानतायत का बघायचंय. धावसंख्या पुढे सरकते 8 वरती. किती चेंडू शिल्लक असतील सर? 8 चेंडू 15 धावांची गरज. 8 मध्ये 15. काय मॅच आहे, पैसा वसूल मॅच. एक सिक्सर जर आला ना इथे सर या मॅचचं चित्र पूर्ण पालटू शकतंय. 8 मध्ये 15. अक्षय चांदे अजूनही मैदानात खंबीर उभा आहे. बघायचं या मॅच मध्ये काय होतंय. मला तरी वाटतंय वावे गणेश टीमला अक्षयकडे लक्ष असेल. अक्षयचा विकेट मिळवणं ते त्यांचं चित्रीकरण असेल, त्यांचा विचार असेल, कारण का मोठा खेळाडू आहे. एक मॅच विनिंग पारी देखील सातत्याने खेळत असतो अक्षय. पुन्हा एकदा आदेश तयार होतोय. यावेळी मात्र चांगला फटका बघायचंय काय होतंय. चेंडू खाली सिकंदर आणि झेल टिपलाय गडी बाद. अक्षय बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे डीजे. चला दुसरा गडी बाद झाला अक्षयच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या 2 गडी बाद, माफ करा 3 गडी बाद. 8. पहिला विकेट मदन, नंतर रघुनाथ, नंतर अक्षय. नवीन आलेला फलंदाज मैदानामध्ये नितीन मोरे यांच्याकडे देखील क्षमता आहे चांगले फटके खेळण्याचे. बघायचं या मॅच मध्ये काय होतंय. रिक्वायरमेंट असेल 7 चेंडू आणि 15 धावांची गरज. 7 चेंडू आणि 15 धावा. हाय व्होल्टेज मॅच.
आणि मात्र चांगला फटका विथ द कार्पेट चेंडू ऑन साइडला तटवला जातो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे का? या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. षटक संपलं जात आहे. 2 षटकांचा खेळ संपलेला. धावसंख्या पुढे येते. धावसंख्या सर 10 आणि विजयासाठी 6 चेंडूमध्ये 13 धावांची गरज. 6 चेंडू 13 धावांची गरज. अशुभ आकडा आहे क्रिकेट पटलावरचा. 13 या मेरा देखना पडेगा किसका होगा. एका बाजूला वावे गणेश नगर, एका बाजूला मुसाड चांदेवाडी आणि हा महामुकाबला आपण सर्वजण पाहताय. उत्तेश्वर एकता संघ चषक 2025च्या माध्यमातून रौप्य महोत्सव वर्षानिमित्त आयोजित ही स्पर्धा आणि उत्तेश्वर एकता संघ 15 गाव विभाग यांच्या या विद्यमान मंडळाच्या वतीने रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित 15 गाव क्रिकेट फेडरेशनच्या अंतर्गत कालच्या दिवसामध्ये दिलीप सर आम्हाला जोडले गेले होते. त्यांनी देखील या मॅचसाठी या मंडळासाठी विशेष सहकार्य केलं आणि आजच्या दिवसामध्ये आजच्या सकाळच्या सत्रापासून अनेक मान्यवरांनी या स्पर्धेला भेट दिली आणि या खेळाचा या स्पर्धेचं कौतुक आपण सातत्याने ऐकत आलोय. चला 6 चेंडू 13 धावांची गरज. चला कल्पेश सांदे स्ट्रायकर एंडला खेळतात. सलमान टू कल्पेश असा मुकाबला असेल, अशी फाईट असेल. बघायचं काय होतंय. 6 मध्ये 13. पहिला चेंडू फुलटॉस होता. फुलटॉस चेंडू होता, कनेक्ट झाला नाहीये. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवलाय. निर्धाव चेंडू फेकण्यात यश. 5 मध्ये 13. एक एक क्षण, एक एक चेंडू, एक एक वेळ महत्वाची आहे. पुन्हा एकदा ऑफ साइडला फुलटॉस चेंडू होता. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. बघायचा चेंडू खाली धावतोय फिल्डर. एक धाव सीमारेषेचा वेध घेताना चेंडू अडवलाय. 3 धावा कंप्लीट करण्याचा प्रयत्न. 4 धावा होत आहेत का बघायचंय काय होतंय. धावून या ठिकाणी 4 धावा कंप्लीट. धावून 4 धावा. जर पाहिलं तर तिथे डिझोन देखील होता. थोडा बॉल पुढे गेला असता तर 2 धावा मिळाल्या असत्या आणि त्या फिल्डरने प्रयत्न देखील केला. 4 धावा जोडल्या गेल्यात. रिक्वायरमेंट रन रेट 9. 4 चेंडू 9 धावांची गरज. 4 चेंडू 9 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. खरोखरच एक चांगलं क्रिकेट या मॅचच्या माध्यमातून आपल्याला समोर दिसतंय. सर्व प्रेक्षक मात्र त्यांचे उत्कंठा शिगेला लागलेली आहे. यार अजितजी आपण अपडेट द्यायचं किती प्रेक्षक ही मॅच पाहतायत. 500चा आकडा पार होतोय का? पुन्हा एकदा सलमान पुढे येऊन मारलेला फटका आहे. बघायचंय चेंडू खाली. फिल्डर धावेल का? एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. एक धाव मिळवले. जिथे 2 धावा होत्या तिथे 1 धाव घेतली आहे. 3 चेंडू 8 धावांची गरज. ओ माय गॉड. हा निर्णय चुकीचा ठरू शकतोय का? ती मुसाडला. जिथे 2 धावा होत्या तिथे 1 धाव घेतले. प्रताप सर काय सांगा. तुमच्याकडे माईक आहे का? माईक घ्या एक. तीन चेंडू 8 धावांची. मित्रांनो मॅच आवडली असेल ना टाळ्या होऊ द्या एकदा. या खेळाडूंसाठी टाळ्या होऊ द्या. काय मॅच आहे. दोन्ही टीमचे प्लेयर्स अगदी आपली या ठिकाणी नियोजन चांगलं करतायत. 303 हा आकडा आहे लाईव्हच्या माध्यमातून प्रेक्षकांचा. काय मॅच होते. नक्कीच वावे गणेश नगर असेल, मुसाड चांदेवाडी असेल, दोन्ही आपले स्थानिक संघ आहेत. दोन्ही प्लेयर देखील आपले आहेत. एकामेकाच्या खेळमेळीच्या वातावरणात खेळतात. 3 चेंडू 8 धावांची गरज. समोर फलंदाज आहे नितीन मोरे. समोर गोलंदाज आहे सलमान. यावेळी मात्र फुलटॉस चेंडू घेतला होता आणि चेंडू येतो मिड ऑफला. 1 धाव मिळवते. यावेळी मात्र मिसफील्ड देखील पाहायला मिळतोय. ओ माय गॉड, ओ माय गॉड, ओ माय गॉड. दुसऱ्या धावेला गडी बाद होतोय रनआउट स्वरूपात. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात गडी बाद. 2 चेंडू 7 धावांची गरज असेल. डीजे
315 आकडा पुढे येतोय. जसजसं इथून कळतंय ना मॅच चांगली आहे, लगेच एक ते व्ह्यूवर्स इन्क्रीज होत आहेत. 323 350चा आकडा पार, नक्की 500चं काउंटिंग होणार लाईव्हच्या माध्यमातून. आणि इथे उपस्थित 10,000 पब्लिक आहे. चला 2 चेंडू मध्ये 7 धावांची गरज. गणेश आलेत न्यू बॅटर मैदानामध्ये. 2 चेंडू 7 धावा. आपटून टाकलेला चेंडू, बघायचंय काय होतंय. गणेश कोण बाद आहे? संदेश. गणेश आउट आहे. या ठिकाणी मॅच गेलेली आहे हातामधून. जवळजवळ 90% मॅच गमावलेली आहे. चूक नक्कीच भारी पडली प्रताप सर. तिथे 2 धावा काढणं इम्पॉर्टंट होतं. जर धावले असते तर 2 धावा मिळाल्या असत्या. स्ट्राईकला कल्पेश चांदे आले असते आणि हे चित्र उलटलं असतं. 1 चेंडू. नक्कीच आमचे गुरुजी आम्हाला मार्गदर्शन करतायत. देव देतोय पण कर्म नेतोय, या ठिकाणी असा उल्लेख केला जातोय. देवाने तर साथ दिली आहे, परंतु ती साथ आपल्याला घेता आली नाहीये. चला लवकर स्टार्ट करा. नवीन फलंदाज मैदानामध्ये माऊली. 1 चेंडू 7 धावांची गरज. जर हा चेंडू वाईट आला, जर हा चेंडू नो बॉल आला तर काय होणार. या मॅच साठी समस्त क्रीडा रसिकांचं लक्ष वेधलंय. वावे गणेश नगर की मुसाड चांदेवाडी, बघायचं. शेवटचा चेंडू राईट मोर द विकेट मारा. सलमान सकवर हे समोर आहे. माऊली शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. चला तयार आहेत का सगळे? चला टाळ्या होत आहेत. यावेळी मात्र उंच टोला मारलाय, परंतु 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 झेल सुटलाय आणि विजयी संघ ठरतोय वावे गणेश नगर संघ. थँक्यू डीजे.